महाराष्ट्राला कमजोर करून उद्योग गुजरातला पळवले। एक दिवस लालबागचा राजाही गुजरातला नेतील। खासदार संजय राऊतांची अमित शहा यांच्यावर घणाघाती टीका। राज्यातील राजकारणाचा स्तर खालावलाय। बाळासाहेब थोरातांचा महायुती सरकारवर हल्लाबोल। 5 वर्षात सुरू असलेलं राजकारण दुर्दैवी असल्याची थोरातांची टीका। देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत ही इच्छा। फडणवीसांसमोरच परिणय फुकेंनी बोलून दाखवली आपली इच्छा। संत गजानन महाराजांची आज 114वी पुण्यतिथी। भक्तांच्या गर्दीने फुलून गेली शेगाव नगरी। मंदिर परिसरात दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन। कोल्हापुरात बंदी असतानाही गणपती बाप्पांच्या मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा वापर। लेझर लाईटमुळे तरुणाच्या डोळ्यांना गंभीर इजा। बंदोबस्तावरील पोलिसांनाही लेझर लाईटचा त्रास। 1.5 दिवसांच्या बाप्पाचं आज विसर्जन। मुंबई शहरात बीएमसी कडून 204 कृत्रिम तलावांची सुविधा। सुरक्षेच्या दृष्टीने समुद्रकिनारी मुंबई पोलिसांची नजर। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवस मुंबईच्या दौऱ्यावर। अमित शहा उद्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जाणार, तर संध्याकाळी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेण्याची शक्यता। भिकेला लागलेल्या पाकिस्तानला लॉटरी। पाकिस्तानच्या समुद्रात सापडले तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे, तर जगातील 4थ्या क्रमांकाचे साठे असल्याचा दावा। पॅरालिम्पिकमध्ये भारताची घोडदौड सुरूच। भालाफेकमध्ये नवदीप सिंहला गोल्ड मेडल, तर 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सिमरन शर्माला ब्रॉन्झ मेडल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।